हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण दोम धरणावर आलो आहे. खरं तर या प्लेसला दोम धरण म्हणणं चुकीचं आहे, कारण की आत्ता या प्लेसचं नाव झालेलं आहे महाराष्ट्रातील मिनी पँगॉंग लेक. म्हणजे 3 इडियट्समध्ये जो सीन आहे, तर तुम्हाला तो सीन मी दाखवतो. त्या सीनच्या ह्याच्यावरून तुम्ही बघा मागं व्ह्यू. पूर्ण लेक परिसर आहे. मागं सनसेट बघत असाल तुम्ही. दिसून यायचं नाही. चला जाऊया पँगॉंग लेक. दोम धरण हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात कृष्णा नदीवर बांधलेले एक महत्त्वाचे धरण आहे. याचे बांधकाम 1977 साली झाले. तर मित्रांनो, जसं पँगॉंग लेकला 3 इडियट्समध्ये दाखवलंय की ती व्हॅन आहे बघा, व्हॅन, तसे इथं पण व्हॅन दिलेली. सेम तसली व्हॅन इथं दिलेली आहे, जेणेकरून अजून त्या फील्डमध्ये भरारी यावी, की खरंच ही पँगॉंग लेक वाटावी. तिथं जातो ते काहीतरी गाड आहे कसं कॉफीच वगैरे. आणि इथं फक्त एवढंच नाही तर बोटिंग आहे, त्यानंतर बाईक रायडिंग आहे, बरंच काय काय, हॉर्स रायडिंग वगैरे. खूप बरंचसं डेव्हलप केलं आहे आता त्यांनी. अगोदर काही जास्त काही नव्हतं, पण आता भरपूर डेव्हलपमेंट झाली. चला. याचा प्रकार माती व दगडी बांध असा आहे. मुख्य वैशिष्ट्य म्हणजे याची अंदाजे उंची 62 मीटर आहे व लांबी सुमारे 2478 मीटर आहे. याचा जलसाठा खूप मोठा आहे व कृषी व पाणी पुरवठ्यासाठी उपयुक्त ठरतो. या धरणाचा उपयोग सिंचनासाठी, पिण्याच्या पाण्यासाठी, वीज निर्मिती व पर्यटनासाठी उपयोग होतो. धरणाभोवती सुंदर डोंगर रांगा, शांत आणि स्वच्छ वातावरण, फोटोग्राफीसाठी उत्तम ठिकाण, जवळच वाई व शहर मंदिरे आहेत. अलीकडच्या ट्रेंडिंग वाई या काळात या धरणाला पँगॉंग लेक म्हणतात. ही प्लेस आहे ना, ही प्लेस ही माझ्या वाईमधील शांत प्लेसेसपैकी एक असणार आहे. आणि इथं मी त्यावेळेस जाईन ज्यावेळी मला असं वाटेल की खूप काहीतरी डिफिकल्टी चालू आहेत. शांत प्लेसवर जाणं गरजेचं आहे त्या टायमिंगला. चला, बाय बाय. इथं ब्लॉग एंड करू. Like, share, comment, subscribe. Follow Smiling Face with hearts, thumbs up.